तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे काही मराठी धर्मदाय आयुक्त कार्यालय पद भरतीचा ची जी अपडेट आलेली आहे किती म्हणजे 4 नोव्हेंबर पासून ही एक्झाम चालू होणार आहे आणि एक्झाम आता अगदी उद्यापासूनच चालू होणार आहे। मग मराठीमध्ये आपल्याला काय काय करायचं, रिव्हिजन कशाबद्दल, अंतिम प्रहर मध्ये काय करायचं मराठीवर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा अंतिम प्रहरला काय करायचं, कोणते कोणते टॉपिक वाईज, तर टीसीएस कोणत्या महत्त्वाच्या घटकावर आपल्याला मराठीमध्ये प्रश्न विचारते तर बघा मग आपण तर काय विचारते, सुरुवातीला टोपण नावा विषयी विचारते, तर नंतर 2 लेखक व पुस्तके कोणती कोणती आहेत, कोणत्या लेखकाचे कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे याच्यावर आपल्याला हे विचारलं जातं। तिसरं काय आहे, लिंग कशा पद्धतीने म्हणजे स्त्रीलिंगी पुल्लिंगी असं हे शब्दाचं कसा अर्थ ओळखायचा याच्यावरही प्रश्न विचारले जातात। चौथं काय, वचन म्हणजे एकवचनी अनेकवचनी अशा पद्धतीने जे आपल्याला प्रश्न विचारला जातो वचनानुसार तर ते पण आपल्याला विचारलं जातं। दुसरं का, 5वं काय आहे, नाम, त्याच्यानंतर सर्वनाम, विशेषण, क्रियापदावर विशेषणावर हे प्रश्न हे टीसीएस विचारले जातात। तर ही धर्मदाय आयुक्त कार्यालय भरती टीसीएस कंपनी घेणार आहे, म्हणजे ह्या वर्षीची एकदम लास्टची टीसीएस कंपनीचा सरळ शेवटचा असणार आहे। तर मग टीसीएस कंपनी सोपेच प्रश्न हे विचारले जाणार आहे, आपले अंदाज। तर बघा मग 9वं काय, कर्ता व कर्म, प्रमाण लेखन, क्रिया विशेषण, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, वाक्य प्रचार, काळ, प्रयोग आणि समाज। तसंच याच्यामध्ये अलंकार विचारला जातो, शब्दसंग्रह, समानार्थी शब्द असे हे बरेचसे टीसीएस कंपनीचे महत्त्वाचे विचारले जाणारे टॉपिक आहे। तर मग अशा याच्यामध्ये काय काय अभ्यास करावा, तर मग आधुनिक काव्याचे जनक केशवसूत आहे, तर मराठी आधुनिक कादंबरीचे जनक कोण आहेत, हरिण नारायण आपटे आहे। तर मग अशा पद्धतीचे आपल्याला म्हणजे अष्टपैलू साहित्यकार कोणाला म्हटलं जातं किंवा साहित्य पुरस्कार कुणाला भेटलेला आहे अशावर आपल्याला हे बरेचसे प्रश्न हे विचारले जाते। महाराष्ट्राचे कवी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो, कवी यशवंत पेंढारकर यांना हा विचारले जातं। मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणी लिहिली, यमुना पर्यटन यांनी लिहिली। बाबा पदमजी ही कादंबरी आहे। पुन्हा तसंच मुंग्यांचा महाभारत यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात, म्हणजे त्यांची कोणीही प्रसिद्ध केलेला आहे। मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली, मनोज नकर यांनी लिहिलेली आहे, गुजगीरकर यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे। आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हटले जातं, आधुनिक कवी म्हणजे ज्यांनी सुरुवातीला शाळा चालू केली अशा कोण, सावित्रीबाई फुले। तर सावित्रीबाई फुले सुबोधक, रत्नकार, बामन कुशी त्यांची ही प्रसिद्ध अशी ही कवी पुस्तके आहेत, त्यांच्या कादंबऱ्या आहेत। आणि काव्य फुले ही पण त्यांची खूप महत्वाची अशी कादंबरी आहे। तर मग टीसीएस कंपनी आपल्याला बऱ्याचशा वेळेला टीसीएस कंपनीचे महत्वाचे घटक हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले। मग मराठीमध्ये आपल्याला हे टॉपिक हे विचारले जाणार आहेत। तर जे कोणी धर्मदाय आयुक्त कार्यालयाची परीक्षा देत आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाची अशी ही मराठी विषयाची माहिती असणार आहे।